नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेटनेट परीक्षा पेपर क्रमांक 1साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे तर्कशास्त्रीय युक्तिवाद, ज्याला आपण लॉजिकल रिझनिंग असं म्हणतो. 25वा व्हिडिओ या प्रकरणावर आधारित, ज्यामध्ये आपण काही सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत. त्यामध्ये वेनाकृती, तर्क व अनुमान, तार्किक क्रम, दिशा, ज्ञान, तुलना या टॉपिकच्या सराव प्रश्नांची आपण थोडीशी चर्चा करूयात. प्रश्न आहे, पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रमाने दाखवणाऱ्या रीतीने जोडायच्या आहेत. पोलीस, शिक्षा, गुन्हा, न्याय आणि निर्णय. एक प्रकारची एक प्रोसेस आहे. आता आपल्याला इथं काय करायचं असतं, नेमकी अगोदर प्रोसेस कोणती असेल या टप्प्यामध्ये आणि नंतर प्रोसेस कोणती असेल हे आपल्याला पाहायचं आहे. सगळ्यात अगोदर याच्यामध्ये क्राईम घडेल, म्हणजे 3 नंबर 1ला येईल 2 ठिकाणी. ठीक आहे. क्राईम घडल्याच्या नंतर मग पोलीस येतील, म्हणजे हे 2 नंबरला येईल. ठीक आहे. नंतर मग तुम्हाला जे कोर्टच्या मार्फत जे काही तुम्हाला जस्टिस मिळेल तो, ठीक आहे, हे 3 नंबरला येईल. मग जजमेंट देतील ते न्यायाधीश, म्हणजे हे 4 नंबरला येईल. आणि 5 नंबरला पनिशमेंट होईल. ठीक आहे. म्हणजे कसा तो क्रम लागेल, 3, 1, 4, 5, 2, म्हणजे सी प्रमाणे. त्यानंतर अनिलने पश्चिमेकडे 5 किलोमीटर प्रवास केला. ठीक आहे. अनिलने पश्चिमेकडे 5 किलोमीटर प्रवास केला. समजा उदाहरणार्थ इथं अनिलचं लोकेशन आपण ठरवलं, तर पश्चिमेकडे 5 किलोमीटर, इथं इथपर्यंत झाला 5 किलोमीटर अंदाजित घेऊया आपण. प्रवास केला, तेथे तो डावीकडे वळाला व 3 किलोमीटर गेला. आता डावीकडे म्हणजे खाली गेला तो असं. आणि किती किलोमीटर, 3 किलोमीटर. नंतर त्याने उजवीकडे वळून 9 किलोमीटर मजल मारली. आता दक्षिणेकडे जात असताना उजवीकडे म्हणजे मग परत तो पश्चिमेकडे चालला. आता थोडासा मोठा घ्या, 9 दाखवायचेत ना आपल्याला. ठीक आहे. म्हणजे हे गेला 9 किलोमीटर. हा इथं आपण त्याचं लोकेशन घेऊ. ठीक आहे, 9 किलोमीटर. नंतर तो उत्तरेकडे 3 किलोमीटर, म्हणजे सेम याच्याच, कारण तो 3 किलोमीटर सेम घ्यावा लागेल. सुरुवातीच्या बिंदूपासून तो आता किती अंतर आहे, आता सेम 3 असा खाली गेला होता ना दक्षिणेला, आणि हे 5 आणि हे 9 येतं. म्हणजे बस आपल्याला हे 5 आणि 9 म्हणजे 9 + 5 = 14 किलोमीटर, म्हणजे डी. ठीक आहे. त्यानंतर पुस्तकं ठेवलेली आहेत, त्या पद्धतीप्रमाणे त्यांची मांडणी आपल्याला करायची आहे. तर बघा काय म्हणते ते, की इंग्रजी, भूमिती, संस्कृत, भूगोल, गणित एकावर एक ठेवले असता गणिताचे पुस्तक भूगोलाच्या वर आहे. गणिताचे पुस्तक हे भूगोलाच्या वर आहे. समजा जर आपण इथं भूगोल घेतला, तर त्याच्यावर काय, गणित आहे. व संस्कृतच्या खाली आहे. भूगोलाच्या वर व संस्कृतच्या खाली आहे. कशाचं, गणिताचं. चला ठीक आहे, संस्कृतच्या खाली. भूमितीचे पुस्तक सर्वात वर आहे, ते आपण नंतर लिहू. तर इंग्रजीचे पुस्तक संस्कृतच्या वर आहे, म्हणजे इथं येईल इंग्रजीचं, संस्कृतच्या वर आहे. तर खालून वर पुस्तकाचा क्रम सांगा. सर्वात वर कोण आहे, भूमितीचे पुस्तक सर्वात वर आहे, म्हणजे इथे येईल भूमिती. ठीक आहे. जे वर आहे ते वर लिहू, जे खाली आहेत ते खाली लिहू. मग आता काय म्हणते ते, खालून वर म्हणजे भूगोल, गणित, संस्कृत. बघा, भूगोल, गणित, संस्कृत. हे बघा, भूगोल, गणित, संस्कृत. हे बघा, भूगोल, गणित, संस्कृत, इंग्रजी, भूमिती. इंग्रजी आणि भूमिती, म्हणजे पर्याय बी प्रमाणे. त्यानंतर निष्कर्ष दिलेले आपल्याला चेक करायचे. तर काय म्हणतात बघा, काही अभियंते शिक्षक आहेत. काही अभियंते शिक्षक आहेत. ठीक आहे. हे अभियंते आणि हे शिक्षक. हे शिक्षक.
काही अभियंते शिक्षक आहेत. आणि बी म्हणतो सर्व व्यवस्थापक शिक्षक आहेत. सर्व व्यवस्थापक शिक्षकाचं वर्तुळ तर ऑलरेडी आहे, म्हणजे मग हे होतील व्यवस्थापक. आतमधलं जे छोटं वर्तुळ आहे ते होईल व्यवस्थापकाचं. पण व्यवस्थापकाचं वर्तुळ अभियंत्याला छेदू शकतं ना, शक्यता आहे ना. म्हणजे 2 आकृत्या आहेत. म्हणजे काही अभियंते, जसं आपण हे काही अभियंते शिक्षक आहेत असं म्हणलो ना, आणि सर्व व्यवस्थापक शिक्षक आहेत, म्हणजे हे व्यवस्थापकाचं असं वर्तुळ छेदू शकतं ना. हे अभियंते आणि हे शिक्षक, म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला शक्यता चेक कराव्या लागतील. चेक करूया. आपलं काय नाही, या आकृतीमध्ये 1 2 3 आणि या आकृतीमध्ये 1 2 3. ठीक आहे. काही अभियंते व्यवस्थापक आहेत. काय म्हणतो तो? काही अभियंते व्यवस्थापक आहेत. आता हे पहिल्या आकृतीमध्ये नाही येतं, कारण ही अभियंत्याची वर्तुळे आणि ही व्यवस्थापकाची. पण दुसऱ्या आकृतीमध्ये ही अभियंत्याची ही व्यवस्थापकाची छेदलेली आहे, म्हणजे इथं बरोबर आहे. म्हणजे हे रॉंग असणार आहे, कारण 2 आकृत्या काढल्यानंतर दोन्ही ठिकाणी ते उत्तर बरोबर पाहिजे. म्हणजे पहिला निष्कर्ष रॉंग आहे. काही शिक्षक व्यवस्थापक आहेत. आता हे काही शिक्षक व्यवस्थापक आहेत, बरोबर आहे. बाहेरून आत आहे ना, हे व्यवस्थापकाचं वर्तुळ आहे, हे शिक्षकाचं आहे. बाहेरून आत जाताना काही असतं, हे बघा, हे शिक्षकाचं आहे मोठं वर्तुळ आणि हे व्यवस्थापकाचं आहे. म्हणजे बाहेरून जाताना काही शिक्षक व्यवस्थापक असू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्व अभियंते व्यवस्थापक आहेत. आता सर्व अभियंते, अभियंताच्या वर्तुळाच्या बाहेरून एखादं वर्तुळ आहे का? नाही ना, म्हणजे हे रॉंगच आहे. म्हणजे फक्त तर्कसंगत 2च आहे. केवळ निष्कर्ष 2 तर्कसंगत आहे. त्यानंतर जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र शब्दसमूहासाठी कोणती वेन आकृती अर्थपूर्ण ठरेल? इझी क्वेश्चन झाला. आपल्याला माहिती आहे की जीवशास्त्रामध्येच आपण वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्राचा आपण अभ्यास करतो, म्हणजे बाहेरचं वर्तुळ असणारे जीवशास्त्राचं. म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीनं आपण सराव प्रश्नावर चर्चा केली. 15 जून 2025 रोजी जी सेट परीक्षा होणार आहे, त्यासाठी आपण जवळपास 12+16 पेपर घेतले आहेत. हे टाईम टेबल होता, परंतु ते सर्व पेपर आता झालेले आहेत. म्हणजे तुम्ही डायरेक्ट फीस भरून 450 रुपये फीस तुम्ही डायरेक्ट भरू शकता. आणि आजच तुम्हाला 16 पेपर, 16 आन्सर की आणि 16 विश्लेषणाचे व्हिडिओ लगेच तुम्हाला मिळतील. तुम्हाला 98 23 24 71 91 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचे, 450 रुपये फी, आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. याच नंबरला नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. धन्यवाद.